हे कोपेश्वर मंदिर काय आहे? पहिलं तर महत्वाचं वैशिष्ट्य असं आहे, शिवाचं मंदिर असून सुद्धा इथे नंदी नाहीये. दुसरं तर एक वैशिष्ट्य असं की आतमध्ये गाभाऱ्यामध्ये पाहिला तर ह्या मंदिराचा जो गाभारा आहे त्याला जगातला सर्वोत्कृष्ट गाभारा मानला जातो. का सर? एकाच गाभाऱ्यामध्ये 2 पिंडी आहेत. हो. त्या दोन्ही पिंड ते शिवांच्या नाही आहेत, तर एक पिंड शिवांची आहे, दुसरी विष्णूंची आहे. दक्ष प्रजापती म्हणजे सतीचे वडील, शंकरांचे सासरे होते. त्यांनी पुत्र कामिष्टीचा यज्ञ मांडला. इकडे येडूर नावाचं गाव आहे तिथे. मग सगळ्यांना बोलवलं, फक्त ते शिवांना इन्व्हाइट करत नाहीत. पण सती हट्ट धरते. तिच्या हट्टाखातीर शिव तिला नंदी सोबत तिकडे पाठवतात, म्हणून या मंदिरामध्ये नंदी नाहीये. अच्छा. नंदी तुम्हाला आजही तिकडे पाहायला भेटतो. ओके. त्या नंदीचं फेसिंग इकडे आहे. आणि आतमध्ये गाभाऱ्यामध्ये पाहिला तर असं एक वैशिष्ट्य परत मानलं जातं की इथले जे शिव आहेत ते साऊथ फेसिंग आहेत, दक्षिणमुखी आहेत. नॉर्मली ते पूर्वेला बघत असतात, पण इकडे दक्षिणेला बघतात, कारण सती तिकडे गेली, येडूर तिकडे. मग तिकडे गेल्यानंतर तिचे आई वडील अपमान करतात, शिवांचा अपमान होतो, तो तिला सहन होत नाही, ती यज्ञामध्ये आहुती जाते, म्हणजे सती गेली असं पण म्हणतो. ज्यावेळी ही गोष्ट शिवांना कळते तेव्हा त्यांना प्रचंड राग येतो. असं म्हणतात की ते कोपलेत. अच्छा. म्हणून त्यांचं नाव पडलं कोपलेश्वर कोपेश्वर. अच्छा. आणि त्यांना शांत करायला त्यांच्या समोर विष्णू विराजमान झाले, म्हणून त्यांचं नाव आहे